Sort it now or regret for lifetime. आत्ता लगेच प्रश्न सोडवा उरका, नाहीतर आयुष्यभरासाठी पस्तावा करत राहा. Paul says in 2 Corinthians 6 verse 2, I'm telling you that right now is the real time of the favor from God. 2 Corinthians 6 अध्याय Today is the day of salvation. 2 Corinthians 6 अध्याय दुसरं वचन. कारण तो म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले. पहा, आताच मान्य केलेली वेळ आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. Whatever you have to do now. तुला जे काही करायचं असेल ना, ते आत्ता कर. Your time starts now. तुझी वेळ आत्ता सुरू होत आहे. What you have in hand तुझ्या हातात जे काही आहे is all that you have. ते तेवढंच आहे. तुझ्या हातात जेवढं आहे ना, तेवढंच आहे ते. That's all you have. Think about the 5 foolish bridesmaids. 5 मूर्ख कुमारिका ज्या होत्या त्यांचा विचार करा. They had the invitations, आमंत्रण होतं त्यांना, but they forgot the fuel. पण विसरल्या ना, तेल आणायला विसरल्या. They were dressed, तयारी सगळी होती, कपडे वगैरे व्यवस्थित घालून. but dress does not give you entry. अरे पण ड्रेस मुळे प्रवेश मिळत नाही ना बेटा. Oil gives you entry. तेल प्रवेश देतं. Holy Spirit gives you entry. पवित्र आत्मा प्रवेश Settling देतो. issues gives you entry. आणि सगळे हिशोब उरकले, सॉरी बिरी हो गई, माफी हो गई, की त्यातनं प्रवेश मिळतो. घातलेल्या कपड्यांनी काही मिळत नाही. Amen. हिशोब रोजचे रोज Because the होता. small hiss that we ignore, कारण की या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जे दुर्लक्ष करतो ना, it becomes the flood that drowns us. तो महापूर बनतो रे, जो आपल्याला बुडवून टाकतो. It एके दिवशी drowns our peace tomorrow. आपली शांती उद्याची बुडवून टाकतो रे. See, tomorrow's peace depends on how you deal with people. उद्याची today. शांती, आज तू लोकांशी कसं वागतोय त्यावर तुझी उद्याची शांती अवलंबून आहे. आज लोगों से अच्छी अच्छी बातें करेगा, कल तेरा शांत होएगा. आज खडूस बनेगा, कल तेरी अशांती है. Today itself deal it. आजच ते संपवा. की सॉरी, मला असं वाटतं मी तुम्हाला दुखावलं. Because regret is a debt that charges 100% interest. कारण की पस्तावा असं कर्ज आहे जे 100% व्याज घेतं. So pay off your grievances today. आजच तेरी दुख भरी कहानी खत्म कर सॉरी करके. So you don't go bankrupt in your old age. म्हणजे म्हातारपणामध्ये आपण दिवाळखोर बनायला नको, दरिद्री बनायला नको. We keep everything for the last. आपण सगळं शेवटच्या मिनिटासाठी ठेवतो. आखिर में सब एक साथ मिला के करेंगे, वो एक साथ नैया डूबने वाली है. Amen. Every instruction you refuse today, तर आज जे काही मार्गदर्शन तुम्ही नाकारता की नाही, मैं नहीं सुनेगा, नहीं नहीं मैं सुनेगा ही नहीं, it adds to a brick to the wall which will finally imprison you. ते अशा भिंतीला वीट देत आहे की शेवटी त्या विटांचं तुरुंग बनून त्या तुरुंगात तूच कैदी होणार आहेस. Amen. So sorting your life out while you still have the strength in your bones, तुझ्या हाडांमध्ये ताकद असताना तुझ्या आयुष्याचे सगळे हिशोब लेखे जोखे it's a सोडून gift. टाकायचे. It's a gift to your future self. ती देणगी आहे तुझ्यासाठी, तुझ्या भवितव्यातल्या आयुष्यासाठी लागणारी. You are storing it today in the bank, आज तू बँकेत साठवतोयस that in your old age की तुझ्या म्हातारपणी it will bless you. तुला आशीर्वाद मिळावा. है You ना? will live in peace in those times. त्या म्हातारपणी तू शांतीनं जगावं म्हणून आता तू बँकेत थोडंफार साठवतो. It's very important because at that age कारण त्या वेळेला only one thing troubles you. एकच गोष्ट त्रास देते माणसाला, जेव्हा माणूस 80-85चा म्हातारा होतो. Oh, I didn't behave properly with this person. मी या माणसाशी नीट वागलो नाही, I should have forgiven that person. मी त्या माणसाला क्षमा करायला हवी होती. Say, and there are many regrets. आणि पस्तावे अनेक असतात त्या वयात. And so you have to decide your future before the clock strikes 12. तर हे घड्याळ 12चा ठोका देईपर्यंत तुम्ही तुमचं भविष्य ठरवा. Amen. Whether the other person agrees or not. आणि समोरच्या माणसाचं संमत असो नसो, From your end, clean तुमच्या it up. बाजूनी तुम्ही मोकळं करा. The other one accepts or not, it is between him and God. समोरचा माणूस स्वीकारतो नाही स्वीकारतो ते त्याच्यात आणि देवात आहे. तुला असं वाटतंय की मला सॉरी म्हणायला हवी, तू म्हण आणि मोकळी हो. You have to be free. तू मोकळं व्हायला You हवं become ना. right before God. तू देवासमोर योग्य आणि सरळ बन. At your old age, you will have less stones to carry म्हणजे on your तुझ्या chest. म्हातारपणामध्ये तुझ्या छातीवर दगड कमी असतील. So time is a thief that moves faster as you get older. तर वेळ एक चोर आहे आणि वेळ नावाचा चोर वय वाढताना पटपट काम करतो.
If you don't use the sweetness of mercy while it is fresh, दयेची गोडवी ताजी असताना जर वापरली नाही, your heart becomes a jar of bitterness तुझं हृदय कडूपणाने भरलेली बाटली बनेल, that no one, not even you, can stand to be around की जी तुलाही सहन होणार नाही, because you kept it too long. कारण तू खूप वेळ हिशोब उरकलाच नाही. Settle it immediately. लगेच उरका. Don't wait for that perfect moment to forgive. त्या परिपूर्ण क्षणाची वाट पाहू नका की वेळ आल्यानंतर मी क्षमा करेन. The only perfect moment is the one you still have breath to speak in. परिपूर्ण क्षण तोच आहे. कुठला? अजून तुझा श्वास चालू आहे ना, लगेच सॉरी, लगेच क्षमा. You thought you were just waiting. तुला असं वाटलं की तू फक्त वाट पाहते. I'm waiting to forgive. नाही, मी वाट पाहते ना क्षमा करायला. But while you waited, पण वाट का पाहिली एवढी? the rot took over the very air your family breathes. कारण की तुझ्या परिवाराने जो हवेचा श्वास घेतलेला आहे तोच निघून गेला होता. It can also be between husbands and wives. आणि फक्त मुलं आणि आई बाप यांच्यातलंच मी बोलत नाहीये. नवरा बायकोत पण असं होऊ You शकतं. live under the same roof, तुम्ही एका छताखाली राहताय, but sometimes you are miles apart. कधी कधी एका छताखाली राहून तुम्ही मैलोन मैल लांब आहात. And one day, आणि मग एके दिवशी one of you will be sitting in that chair alone, तुमच्यातला एक आराम खुर्चीवर एकटा बसणार आहे. and you will look at that empty side of the bed, आणि मग त्या बेडच्या रिकाम्या बाजूकडे तुम्ही पाहाल. and then all those things come. मग त्या सगळ्या Your गोष्टी mind- डोक्यात येतात ना. Because when you are alone, you get all those memories. काय एकटे बसल्यानंतर मग त्या आठवणी येतात. Yes, there are good memories, but there are bad memories that irritate you. चांगल्या आठवणी येतात, पण वाईट आठवणी आल्यानंतर त्रास होतो. It becomes a weight on you. आणि तुझ्यावरती छातीवरती ओझं बनतं ते. Avoid as much of कळतंय argument ना, as possible. जमेल तेवढे वादीवाद ना जरा टाळा. कोण काय जास्त बोलल्याने राजा बनतय का? छोड ना. You may win the fight but lose the war. अरे तुम्ही अशी लढाई जिंकली पण युद्ध हाराल. A person who refuses to be taught will end up in poverty and shame. जो व्यक्ती शिकून घेणं नाकारतो तो दरिद्रीत जाणार. Read Proverbs वाचा. 13:18. नीतिसूत्र 13वा अध्याय 18व वचन तुम्ही उघडाण वाचा. A person who refuses to be taught will end up in poverty and shame, but a person who listens नीतिसूत्र when they are corrected will be honored. जो शिक्षण नाकारतो त्याला दारिद्र्य व अप्रतिष्ठा प्राप्त होईल, परंतु जो वाग्दंडाकडे म्हणजे शिक्षणाकडे लक्ष देतो, शिकून घेण्याकडे लक्ष देतो, तो सन्मान पावेल, त्याला इज्जत मिळेल. See, this means if you are too proud to listen to advice or fix your mistakes now, याचा अर्थ तुम्ही जर फार घमेंडी आहात की नाही आम्हाला हा सल्ला घ्यायचाच नाही आणि आम्ही आमच्या चुका दुरुस्त करणार नाही, you will end up spiritually and emotionally poor. तर शेवटी आध्यात्मिक रीतीनं आणि भावनिक रीतीनं तुम्ही गरीब होणार आहात. But if you take the correction now, पण आता जर तुम्ही तुमची चूक सुधरवून घेतली, you will end up with a life full of respect and weight and blessings. असं एक जीवन तुम्हाला लाभेल की जे आदर, मान, सन्मान यानं भरलेलं आणि आशीर्वादांनी भरलेलं असेल. Amen. आमेन. There are mistakes in life that disappear like mist in the morning. आयुष्यामध्ये अशा काही चुका असतात की ज्या सकाळी दव जसं निघून जातं तशा जातात. We all make mistakes. पण सगळ्यांकडनं चुका That होतात, doesn't stay with you. ते तुमच्या Some सोबत राहत. mistakes. काही चुका अशा असतात की त्या सगळ्यांकडनं होतात. नो मॅन इज परफेक्ट, आणि त्या चुका काही कायम राहत नाही. We can just laugh it off and then wave off as that mundane moment. त्या it happened. चुकांवर आपण हसू शकतो आणि ते निघून जात, Because that doesn't change your story. कारण त्यातनं तुझी कथा बदलणार नाही. Anything that changes your story is a regret. पण ज्यातनं तुझी कथा बदलणार असते तो पस्तावा असतो. Because these are stone regrets that you carry. कारण की आता पस्ताव्याची दगड घेऊन फिरतोय तू. Amen. आमेन. As long as you are alive, you have an opportunity to change things. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तुम्हाला संधी मिळते बदलायची. If you cannot sort it out today, sort it out आज जमलं नाही, sometime as long as you have breath. आज जर तुम्हाला ते सोडवता आलं नाही तर जोवर जिवंत आहात तो गुंता सोडवा, पण सोडवाल जरूर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.